अवलंबला आणि फक्त पाठी बघला तर तो व्यक्ती अदृश्य झालेला, कोणीच तिथं नव्हता. मी मिलिंदला बोललो, बरं व्यक्ती नाही, बरं गेला असेल कुठेतरी. आणि फक्त किती 10 ते 15 सेकंदाचा अंतर सूर्योदय होता. सूर्योदय कालोख होता पूर्णपणे, लगेच 10 सेकंदात सूर्योदय पूर्णपणे उजेड झाला सफेद. आणि 2 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला पालखीचा सिग्नल दिसला. एवढा मोठा पाऊल उचलले. आम्ही पण घरातून बाहेर आलो. आमच्या घरातल्या माणसांना भरपूर चिंता पडली होती, कसं होणार काय होणार. पण नंतर आम्ही 1-2 दिवसात आम्ही घरी फोन करून सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका, आमच्या पाठी सगळे भाऊ आहेत, बहिणी आहेत, पोरं आहेत आमची. आणि अजून पुन्हा एक सांगतो, पहिल्यांदा एखादा माणूस कोणतरी बोलायला उठला तर त्याला बोलता येईलच असं नाही, कारण बऱ्याच जणांना माईक हातात घेण्याची पण ताकद नसतो, म्हणजे कधी घेत नाही ना, त्याच्यामुळं थरथर किंवा बोलायचं काय बोलायचं. तर एक लक्षात ठेवा, जो बोलणारा माणूस आहे तो त्याला साईबाबांनी तयार केलेला आहे, उभा केलेला आहे. आणि साईबाबांची ताकद त्याच्या पाठीमागे असणार 100%, तेव्हा तो 2 शब्द तो बोलणार आहे. म्हणून कोणी हसण्याचा प्रयत्न करू नका. कोण चुकला तर त्याला लगेच हसणं वगैरे या गोष्टी करू नका. आपलाच कोणतरी भाऊ, बहीण, आई, काकू, दादा, मामा हे कोणतरी असतील हे समजून आपण प्रत्येकाला फक्त सहकार्य करायचं आहे. तर फर्स्ट लेडीज कडनं मी विनंती करतोय, आपल्या दिंडीबद्दल 2 शब्द कोण बोलणार आहे. एवढा मोठा पाऊल उचलले. आम्ही पण घरातून बाहेर आलो. आमच्या घरातल्या माणसांना भरपूर चिंता पडली होती, कसं होणार काय होणार. पण नंतर आम्ही 1-2 दिवसात आम्ही घरी फोन करून सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका, आमच्या पाठी सगळे भाऊ आहेत, बहिणी आहेत, पोरं आहेत आमची, तर तुम्ही काही चिंता करू नका. आमचा प्रवास अगदी मस्त व्यवस्थित चाललाय. खाण्यापिण्या काही अगदी त्याच्या कमीपणा काहीच नाही असं आहे. स्वतः ते भाऊ आमची काळजी घेतात. तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका. माझा एक तुम्हाला सांगण्याचा एक हे आहे का, तुमच्या दिंडीमध्ये आज मोठे जुईकर 2 माणसं आहेत, ती नेहमी तुमच्या पाठीशी असतात. पण ह्या वेळेला ते आमच्या सोबतच होते, ते माग राहत होते. त्याच्याबद्दल त्यांचा काही करू नका तुम्ही, बस. आमचं दुसरं काय तुम्ही. मला कसं आई वडील एखाद्या मुलाला कसा माग पुढे राहिला तर तो हाताला धरून, किंवा भूक लागली तर कसं तुम्ही त्यांच्या पाठीशी एकदम, या टायमाला काय त्याला खायला पाहिजे, या टायमाला त्याला पाणी पाहिजे, सगळ्याची चिंता तुमच्या मंडळाला, अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, सगळ्यांना, सर्व मंडळा पदाधिकाऱ्यांना, सगळ्यांना. मला एवढा भरून आलाय ना, मला दुसरा शब्द बोलायला असा सुचत नाही, भरपूर बोलायचं असं वाटतंय. पहिले तर माझं काही चुकलं असेल 9 दिवसात तर मला माफ करा सगळ्यांनी. तुम्ही सगळ्यांनी माझा खूप साथ दिला, माझ्या ब्लॉगिंगसाठी पण आणि माझ्या जे पदयात्रेची चाललेली हे पीठ त्याच्यासाठी. खरं तर या 3 काकी आहेत, त्याही मला चालता नव्हतं येत तरी मला हाताला धरून घेऊन गेल्या. तुम्ही पण काका आणि तुम्ही पण, मला खूप भारी वाटलं याच्यात येऊन आणि खूप मजा घेतली. देवाची आधी सगळ्यात मला फक्त ज्यांना मला या वर्षामध्ये मी साहित्य 3 अनुभव बनवले आहेत. अंदाज दिल्लीला मला यायचाच नव्हता, का यायचं आहे पण काळजीच्या मुळे मला येणं गरजेचं नव्हतं. शेवटी माझे मनाचा त्याला ओळख झाला आणि त्यांनी सर्पाच्या रूपाने सांगला, सर्वपणा बोलतोय आपल्याला दिल्लीला जायचं आहे. मग मुलाला सांगला, बाबा तू टाकशील ते टाक, येथे ठेव की चालू केली. एका वर्षामध्ये 3 अनुभव आलेले आहेत मला. बघा, साक्षात दत्तानी त्याच्या कृपेने डायरेक्ट आलिंगन दिला खाटेवर, असा कुणाला जनावर नाही. तेवढी शक्ती पाहिजे, तेवढी भक्ती पाहिजे निर्माण.
कथाने आलिंगन देणे खाऊ काम नाही. म्हणून आपली श्रद्धा जर असली तर देवाला यावं लागेल. म्हणून श्रद्धा ठेवा. अशी जर श्रद्धा ठेवली तर बघा साई साई तिथं आपली आई अशी तुम्हाला वागली. दुसरी गोष्ट कावेळ टाकतारे. कावेळ टाकतारे मी हेही त्याला आशीर्वाद देतो. शेवटी बाबांना सण झाला नाही. साक्षात बाबांनी येऊन सांगितला का तुला सगळ्यांना आशीर्वाद देत राहशील तर तुझा औक्ष कमी होईल. तेव्हापासून मी आशीर्वाद देवाचा सोडून दिला. आपल्या सारख्याच माणसांना देतो. तसा आज आवडत धावपळ आपले दिंडीची माणसं आहेत. यांना मी कुणाला आशीर्वाद देत नाही असं नाही, सर्वांना देईन. पण आपल्या दिंडीला अशा साहित्या कृपेने अशी देत राहा आणि अशीच वाटायचा मजा करा खेळा एवढाच मला तुम्हाला आशीर्वाद आहे. असं हसत खेळत राहा. साई साई तुम्हाला आई होऊन वागेल. पण सत्य श्रद्धेने या. एवढं शब्द दाखवणे मी ओम साईराम. ओम साईराम. आवाज येते. ओम साईराम. ओम साईराम. ओम साई पदयात्रा उरण पेठ पनवेल ही पदयात्रा आहे. आज हे 16वे वर्ष. हे 16वे वर्ष आहे. मला वैयक्तिक 5 वर्ष झाली आज त्या दिंडीमध्ये. माझा अनुभव असा आहे की आता त्या 2 मावशीला बोलल्या की हे सर्व माझा परिवार आहे, यांच्यामुळे मी आलोय. पण मावशी तुम्हाला मी हे पण सांगतोय, तुमच्या मागे मी उभा होतो, तुम्हाला मदत केली. तीच कंडिशन माझी होती पहिल्या वेळी. हीच जी सेवा करतात ना, हाच खरा या दिंडीचा दागिना आहे, अनमोल दागिना आहे. आणि हीच खरी अर्थाने या दिंडीची आकर्षिकता आहे. ती आपण म्हणतो की सेवेकरी आहेत आपले, जेवण बनवतात, पाणी आंघोळ करतात. तुम्ही डोळ्याने बघता त्या कुठल्या कंडिशन मध्ये काम करतात. आणि काही साई भक्त असे असतात की स्वतःहून त्यांना मदत करायला जातात. आणि ते पण सर्वांचं कर्तव्य आहे की ते सेवेकरी आहेत म्हणून तेच काम करतात असं काही नाही. ते पुण्य त्यांना मिळतोय. जर आपण सेवा केली तर ते पुण्य आपल्याला मिळेल. हे प्रत्येक साई पदयात्रेने आपल्या ध्यानामध्ये ठेवायला पाहिजे. आणि एवढं बोलतो की माझे शब्द संपवते. जाता जाता फक्त एकच शेर बोलतोय. जलने वाले जलते रहेंगे, बोलने वाले बोलते रहेंगे, तोड़ने वाले तोड़ते रहेंगे, पर हे मेरे साई जब तक मेरे सांस में सांस है हम तेरे दर पे ऐसे ही चलते रहेंगे चलते रहेंगे. ओम साईराम. ओम साईराम. कोरोनाचा प्रॉब्लेम होता त्यावेळेस मी बाबांना फक्त एकच विनंती केली, बाबा पुढच्या वर्षी तर मला येता येईल का. तर 8 दिवस मी काम होतो. माझे सहकारी सर्व मोठे दिवशी दिंडीमध्ये सामील झालेले. पण माझा जीव असा होता, बाबा मला कधी नाही सर. तरी मी आता खोटं सांगत होतो. माझ्या मनात इच्छा होती यायची, मला यायचंय, मला काही करून, मला नोकरीची गरज आहे पण मला तुम्हाला भेटायचंय, मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. पाठीमागच्या वर्षी मी फक्त बाबाला एक विनंती केली, बाबा माझी मुलगी प्रेग्नेंट आहे. 4 हॉस्पिटल फिरवले. बाबा काय करताय तुम्ही, मला प्रचिती द्या, मी तुमच्या एवढे हे करतोय पण काय तुम्ही काय. नंतर माझ्या मुली 4 वाजता डिलिव्हरी मुलगी झाली. मुलगी आनंद बोलली की पप्पा काय नाही काय झालंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी मुंबईला होते तरी पण मला सुट्टी नव्हती, मी कामावर होतो. माझी मुलगी सातारला असते. कारण या वर्षी पण मला सुट्टी नव्हती. 8 दिवस माझे सहकारी तर दिल्लीमध्ये थांबले. ते वारंवार मला फोन करायचे की मला घाटी होतं. कारण पहिल्यापासून मी आहे सातारा. गोंदवले महाराजांचं माझ्या पण गावात प्रसिद्ध स्थान आहे गोंदवलेकर महाराज. कधी पण या तुम्ही तिथे भेट देऊ शकता कधी पण. असं माझ्या गावामध्ये पण तीर्थदान आहे. पण ते पण आहे मला पण हा पण एवढे मला खरोखरच असा आनंद वाटतो की जे मोठे जे सहकारी आहेत त्यांनी मला फक्त कांतीलाल पाटील आहेत किंवा अशोक भोपे आहेत किंवा किशोर कोळी आहेत, नंदलाल भोईर आहेत, हे माझ्यामध्ये सिनियर आहेत. किंवा त्यांच्या जे पत्नी आहेत ते पण सिनियर आहेत. ते बोले भाऊ तुम्ही फक्त एकदा दिंडीत या, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून तयार होणार पुढच्या वर्षी. बाबांचे एवढे माझ्या उपकार आहे की मी न येणार होतो, मला सुट्टी नाही दिली माझ्या सिनियरनं. तर मी काय बोललो, मी दिंडीला जाणार, मी दिंडीला जाणार, मला काही कामाची गरज नाही. आज त्याचा मेसेज आला, तू व्यवस्थित आहे का, तुझा काम सुखरूप आहे. ते त्यांच्यामुळे
एवढे करून मी 2 शब्द संभवतो. मला खरोखरच असं वाटतं की मी दिंडीमध्ये आलो, असं वाटतं की आपल्याला अनुभव नाहीये. काय लोक बोलतात 4 वर्ष आले 2 वर्ष आले की मला बाबा काहीच देत नाही. बाबा देत असतो, तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण माझ्याकडे भरपूर आहे आमच्या गावामध्ये. तू येतोय फक्त बोलायच्या अगोदर बाबांना नाव सांगितलं, बाबा मला तुम्ही बोलता का. हाही माणूस पहिल्या ज्या वेळेला दिल्लीत सामील झाला ना तेव्हा त्याची अवस्था काय होती ती त्याला माहिती आहे, त्याच्या बरोबरचे सहकारी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देवाकाशी एक असाच विषय निघाला होता त्या ताईंचा, तेव्हा तो बोलला की आम्ही पण पहिल्यांदा आलो तेव्हा आमची अवस्था अशीच होती, पण आता आम्ही आता सिनियर एक प्रकारचे झालो आणि आता आम्ही त्याचे अनुभव काय घेतोय हे तो आता राहुल त्याच्याकडनं शेअर. प्रथमतः सर्वांना ओम साईराम. माझा वैयक्तिक 6वा वर्ष असेल आणि माझा फक्त एक अनुभव सांगतो आतापर्यंतचा. माझा बाबांवर पहिले होता प्रेम, म्हणजे पूर्णपणे बाबांजवळ श्रद्धा भक्ती सर्व आहे. पण आपला जेव्हा पहिलं वर्ष होतं ना तेव्हा आपण कुठेतरी आनंदवाडीवर निघालो, तेव्हा काहीतरी आमचे सुदेश पाटील होते, त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम झाले गाडीचा. तर मी आणि मिलिंद पाटील आम्ही दोघे थांबलो. दिंडी निघाली 5 वाजता आणि बराच वेळ झाला, अर्धा 1 तास झाला असेल. आम्ही निघालो वर मिलिंद्र बोलत चल आपण जाऊया. आम्ही चाललो, चालता आपला तो मध्ये घाट लागतो. त्या घाटापुढे ना बरं कंटाळलो चालतात 6:15 वाजले तरी पूर्णपणे कालोख आपला उजेड जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत उजेड होऊन जाते, सूर्योदय होऊन जाते. पण तेव्हा 7:15 वाजलेला तरी पूर्णपणे कालोख होता. आणि बरं थकलो चालून मिलिंदा बोलू आता काय करायचं, आणि मिलिंदाचा पण काहीतरी गॅप होता. त्यावेळी तो बोला काय म्हणतो राहू मला पण बोलतो नक्की रस्ता समजत नाही, कुठं जायचा कसा जायचा. आपण बोलतो चालू चल. तर मी चालता एक आम्हाला फक्त वृद्ध व्यक्ती भेटला, असाच घोंगडी घालून होता. व्यक्ती समोर आला, त्यांना मीच विचारला बाबा बरं आपल्याला पालखी गेली का, दिंडी दिसली इथून. तर त्यांनी बोललं हा बघा पुढे जा, थोडा पुढे जा पालखी भेटेल, आताच गेलेली आहे. आम्ही तेव्हा म्हणजे 1.5 तास चालत होतो, पण आता तेव्हा आम्हाला कोणीच काय भेटणार, पूर्णपणे कालो. पण जेव्हा तर आम्हाला बाबा भेटले ना ते म्हणजे काय बोलतो थोडा वेळ का पुढं तुला पालखी भेटेल. आम्ही थोडा पुढे गेलो, मी फक्त किती 10-15 पावलं गेला आणि फक्त पाठी बघला तर तो व्यक्ती अदृश्य झालेला, कोणीच तिथं नव्हता. मी मिलिंदर बोललो बरं व्यक्ती नाही, बरं गेला असेल कुठेतरी. आणि फक्त किती 10 ते 15 सेकंदाचा अंतर सूर्योदय होता, सूर्योदय कालोख होता पूर्णपणे. लगेच 10 सेकंदात सूर्योदय पूर्णपणे उजेड झाला सफेद, आणि 2 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला पालखीचा सिग्नल दिसला. यो बाबाचा आमचा पहिला अनुभव आहे. आणि म्हणजे तेव्हापासून ठरवलं का जर आम्हाला बाबा चालता जर पायी दर्शन देतात तर आतापर्यंत हृदयाचा जेवढे ठोके आहेत तिथपर्यंत राहुल पालखी करणार, ही मात्र 100% करणार. आणि भाऊ फक्त सर्व आपले आमचे जे तरुण मंडळी आहेत ना त्यांना फक्त एक वैयक्तिक संदेश देते. आता विषय काय, आम्ही 6 वर्ष अगोदर मी दिंडी चालू केली तेव्हा माझे मनी फक्त बाबा भाऊ भक्ती एवढाच होता. आता सध्याच्या घडीला सर्व तरुण मंडळी लागेल असा शब्द आहे. प्रत्येकाने ना मोबाईल आहे, मी पण स्वतः बॅनरवाला आहे, मला पण माहिती आहे फोटोज व्हिडिओज सर्व आहे. पण आपले मनात जर भाऊ भक्ती नसेल तर बोलतात ना मनी नाही भाऊ आणि देव मला पाहू, असं नका करू. फोटो आणि व्हिडिओ साठी पालखी नका करू. बाबांची आतून काहीतरी प्रेम ठेवा तरच दिंडीला, नाही तर माझं तर म्हणायला येऊच नका. डायरेक्ट मी बोलते आपण फक्त फोटोज आणि व्हिडिओ साठी जर पालखी वारी करतो मग त्याला काहीच फायदा नाही. बाबांना सर्व माहिती आपण काय करतो काय करतो. आपण माझं पूर्णपणे जेवढी नवतरुण मंडळी आहे, वृद्ध व्यक्ती आहेत जे वयस्कर आहेत ते तेवढे शौकीन आहेत फोटो व्हिडिओचे, पण जेवढे माझ्या लेवलचे पोरं आहेत ना सर्वांना एक वैयक्तिक संदेश देतो, प्रत्येकाने ना भावभक्ती अंतर ठेवा. फोटो व्हिडिओ का मी पण करतो, सर्व करतात, पण नुसते फोटोज आणि व्हिडिओ साठी पालखी नका करू. एवढे बोलतो. जय साईराम. वतीनं आयोजित करण्यात आलेली आपली साईबाबांची पवित्र पालखी दिंडी सोहळा आज खऱ्या अर्थाने आपण 16 वर्ष पार केलेलं आहे. म्हणजे काही क्षणाचं आपल्याला अंतर आहे. आपण
1-2 तासाच्या आतमध्ये बाबांचं दर्शन झाल्यावर आपलं 16 वर्ष पूर्ण होणार आहे. प्रथमतः मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देईन. सर्वांना सांगेन की तुम्ही आजपर्यंत आम्हाला जी मदत केलेली आहात, म्हणजे आमच्यावर काही जबाबदाऱ्या होत्या, मग त्या कोणत्याही प्रकारच्या असो, तुम्हाला माहितीच आहेत. आम्ही आमचं मंडळ, आमचे सर्व सभासद, तपशिली कमिटीचे सभासद वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर दिलेले कार्य ते पार पाडत होते. माझ्यावर ही एक जिम्मेदारी होती की ह्या दिंडीचं निशाण प्रमुख माझं नाव आणि माझं सहकारी दक्षता कमिटीवर आहेत गोवंड्याचे शनीकुमार पाटील. उत्कृष्ट ही सिटी मला, पण ती आमच्या अगोदर उठायची. त्यांचं नाव आहे कल्याणी म्हात्रे. जरा उभे राहा, खरंच उभे राहा. यांच्यासाठी काढायचं आपल्याला माहिती आहे. आपण सर्वजण एवढ्या या प्रवासामध्ये चालतोय, पण एवढा प्रवास सर करताना त्यांच्याकडून मला अजूनही कसं दिसलं नाही की त्या वाकड्या चालतात का, काय चालतात, कशा चालतात. बाकी सगळ्या लोकांना वाटायचं की मी काय करतोय. तर त्या म्हणजे त्यांचं लक्ष आमच्यावर असायचं. एकतर मी कधी उठतोय किंवा शनी कधी उठतोय, म्हणजे उठलं म्हणजे त्याला समजायचं आता काय खरं नाही, आपली सिटी वाजलीच. तर अशामध्ये 1 नंबर चालायचा. 2 नंबरचा ऑब्झर्वेशन माझा असा आहे, मी गेल्या 3 दिवसापासून पालखी सोबत राहतोय कमी जास्त प्रमाणात. पण अजून एक नाव मी घेईन, त्यांचं वय वर्ष आहे 74 आणि ते आहेत ध्रुवम. उठा, उभे राहा. ह्या व्यक्तीने पूर्ण 9 दिवसामध्ये छत्री सोडलेली नाहीये बाबांची. आणि बाबांवर छत्री धरणं म्हणजे त्यांच्यावर छत्री आहे, ती त्यांच्यावर बाबांची कृपा आहे. नेहमी आपल्याला त्यांच्याकडनं या अखंड आपल्या या साई भक्तांसाठी त्यांची पहिली पंगत असते. एवढी मोठी कृपा त्यांच्यावर आहे. आणि ते ह्या दिंडीमध्ये मी त्यांना पूर्ण 10 दिवस, पूर्ण 9 दिवस कायमस्वरूपी बाबांच्या पालखीवर छत्री धरायचं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्यांनाही धन्यवाद देईन. आणि अजून एक नाव घे, आमच्या मनीषाताई घरत. त्यांचं वय वर्ष 70 आहे. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. बघा, जरा उभे राहा. 1 मिनिट, फक्त 1 मिनिटासाठी उभे राहा. मित्रांनो, वाटणार नाहीये ही व्यक्ती कशी चालेल. कधी कधी आम्हाला वाईट वाटतंय, कारण ते आपल्याला अंतर चालायचं आहे. मग कधी उठायचं, मग आम्ही उठलो की सगळे असे टवकारून बघायचे, आताच बसलोय. आता ह्या सिटीवाले होते, विशेष करून ह्या 3 जणी, म्हणजे काका तुम्ही बसा, तुम्ही सिटी मारूच नका किंवा तुम्ही उठूच नका, म्हणजे असा त्यांचा अनुभव आहे. पण ती एक आमच्यावर जिम्मेदारी होती. पण ह्या गोष्टीमधून आम्ही सर्व करत असताना आमच्याकडनं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात काय बोलणं चालणं झालेलं असेल किंवा आम्ही कधी कोणाला जोरात आवाजामध्ये बोललो असेल, तर मी त्याच्यासाठी तुमची सर्वांची माफी मागेन. आणि तुम्ही आम्हाला सर्वांनी माफ करा, कारण ह्या गोष्टी करत असताना आम्हाला बरेच काही प्रॉब्लेम असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही जर सांगायला गेलो तर आता मी माझा निशाण प्रमुख आहे, कोणी पालखी प्रमुख आहे, कोणी कार सेवक आहे. ही त्यांची सेवा कशी पद्धतीने पार करतात आपण पाहिलेलं आहे. आपल्याला कधी नाश्त्याचा टाइम चुकला नाहीये, आपल्याला कधी आंघोळीचा टाइम चुकलेला नाहीये, आपल्याला कधी सकाळच्या चहाचा टायमिंग चुकलेला नाहीये. मग तो 5 वाजेच्या अगोदर आपण चहा घेतला, बटर खाली की 5 वाजता निघालो. मग त्याच्या अगोदर ज्यांच्या काळी ती सेवा होती त्यांनी ती ही व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. अशा पद्धतीने सर्वांनी आम्ही हा मिळून सर्व हा आपला साईबाबांचा रथ आतापर्यंत आपण शिर्डीकडे पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे धन्यवाद देईन. आणि मी थोडक्यात का होईना पण मी इथे सांगेन, मला अजून भरपूर काही बोलायचं आहे, पण आता वेळ थोडा आपल्याला झालेला आहे. अजून अध्यक्षांचं मनोगत बाकी आहे, अजून काही साई भक्तांचं आमच्या मंडळाच्या सदस्यांचं मनोगत बाकी आहे. तर मी तुम्हाला एवढाच संदेश देईन की पुढल्या वर्षी आपण ह्याच जोमानं, ह्याच वेशानं आपण सर्वांनी याच्याही डब्बल साई भक्त आपण घेऊन या साईवारीमध्ये
आपण सामील व्हा. आणि सुट्टीचा दिवस आहे रविवार, मला वाटतं बहुतेकांना सुट्टीच असेल, कदाचित एका दुसऱ्याला असेल, काही कामं चालू असतात रविवारी, परंतु संध्याकाळी तरी आले तरी चालेल. पण भंडाऱ्याला येत्या वेळेस अखंड आपला फॅमिली पूर्ण घर लॉक करून यायचा भंडाऱ्यासाठी, कारण हा खूप मोठा प्रसाद आहे. जसं अखंड हरिनाम सप्त्यामध्ये काळा महत्वाचा असतोय, तसं आपल्या दिंडीचा भंडारा महत्वाचा आहे. आणि तो प्रसाद घ्यायला कोणीही विसरू नका. सगळ्यांनी आपली बायका, पोरं, काका, चुलते, मामा कोण असते त्यांना सगळ्यांना निमंत्रण करा. आमची दिंडी म्हणून सांगा. आपली बोला, स्वतःची बोला, ही कोणाची दुसऱ्याची म्हणजे तुमची सगळ्यांची सहभाग आहे त्याच्यामध्ये. ओके. अजून एक गोष्ट, दरवर्षाला हा मंडळ करतोय, ज्याची परिस्थिती 1000 रुपये भरण्याची नाही त्या लोकांना सुद्धा आपण काय करतोय, मोफत आणतोय, त्यांना प्रसाद देतोय, त्यांना घरपर्यंत पोहोचवतोय. याही वेळेला आपल्याकडं 5 सदस्य साई भक्त आहेत, त्यांना आपण आणलं, त्यांची परिस्थिती नाही, कारण पैसे घेऊनच त्यांना आणलं पाहिजे असं काय आहे का? एखाद्याची परिस्थिती नसू शकेल. आता आवऱ्याचा आमचा एक साई भक्त शारीर तो बोलला नाही, मी त्याचा फॉर्म मी भरतो. तू नको भरू ना, आम्ही मंडळवाले भरू ना, तू का भरतो? मी स्वतःला त्याला सांगितलं त्याचा फॉर्म भरू का, त्याची त्या पोराची परिस्थिती मला माहिती आहे स्वतःला, मी सांगितलं नको भरू बोलतो. अशी पुढच्या वर्षी सुद्धा तुमच्याकडे जो कोण असेल असा की त्याची परिस्थिती बॅड आहे पण तो, आणि आज ब्लॉग बनवला किती युट्यूबवर जाते, बरोबर आहे? युट्यूब म्हटल्यावर कुठं जाईल? जगात बोलतोय मी, जगात, बरोबर की नाही? 148 देशामध्ये युट्यूब चालतोय आणि त्या सर्व देशामध्ये आपल्या साई म्हणजे आपल्या मंडळाचा किंवा या दिंडीचा सगळा प्रक्षेपण केलाय. म्हणजे कुठंतरी काही चांगला त्यांनी पोहोचवण्याचं काम केलंय, याची तिच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या वाजवायची आहे. आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असेल, तुम्हाला एखादी आपण गोळी खाली तर आपली एनर्जी वाढतोय ना, पण त्या सोबत होत्या ना, म्हणून आपली सगळ्यांची एनर्जी वाढली होती. यावेळेला एनर्जी वाढली होती. आमच्या दसकारच्या ताईचा 2 जण आहेत, मनीषाताई, शकुंतलाताई, ते बोलतात दादा आम्ही रास आता दिंडीतले आहेत, आमच्या खूप जवळचे आहेत एकदम, खूप आम्ही प्रतिशिर्डीला किती वेळ तरी आम्ही तुमच्या सोबत होत्या, पण नियोजनाबद्दल ते बोलतात. आता आपल्या नियोजनाबद्दल मी बोलणं बरोबर नाही, पण त्यांनी सांगितलं काय नियोजन आहे, कुठल्या पद्धतीने नियोजन तुम्ही करतायत, कशाची कमतरता नाही या दिंडीमध्ये तुम्ही दिलीत, आणि काय माणसं आहेत, काय पोरं आहेत तुमच्या सोबत, काय एकमेकाला सहकार्य करतात, कधी बघितलं नसेल. आणि ते बोलले त्या दिवशी आम्हाला बरेच दिंडी आहेत, सकाळचे असं मग मध्ये पाणी घेतील, झाला शाप घेतली, पालख्यात निघाल. इथं कितीतरी लोक असू दे, प्रत्येकाला कडक गरम पाणी. गजेंद्र आपण होतो दिंडीमध्ये, काय अवस्था होती आपली, आम्ही ते अनुभवले. असं पण नाही अनुभवलं, त्यांच्या अंगोले होतील तेव्हा आम्हाला अंगोली होतं काय नाही सांग. मी ठिकाणी कोणाला चेव करत वस्तुस्थिती सांगतोय. तर अशी परिस्थिती आपल्याला तिथं कधीच होत नाही. एकमेकाला सगळेजण सहकार्य करतात. माय मावल्याने तुम्ही खरंच सांगतोय, आज बहिणीप्रमाणे सगळेजण आहात. खूप आमच्यासाठी सहकार्य आहे तुमचा. मला वाटतं एकच गोष्ट सांगून जाईल, आजचा दिवस तुमच्यासाठी, तुम्ही ज्या दिवशी वडिलांच्या घरातून निघून तुमचा उंबरठा ओढला तो दिवस आज तुमचा आहे, तो दिवस आज तुमचा आहे. कारण आज उंबरठा तुम्ही ओढणार, आज तुम्ही आमच्या नाही राहा. मागाशी मी तुम्हाला बोललो की तुम्ही कोणता शेवटची आमची भेट असेल ती माहिती नाही, कधी भेट होईल, कधी तुम्ही बोला मी मला दिंडीला भेटला होता, कोण बोले मला परवाच्या दिवशी भेटला होता, माझी ती शेवटची भेट. परंतु आज असं समजून जा, ज्या दिवशी आपण वडिलांकडनं आपण मुलगी म्हणून दुसऱ्याच्या घरी जातो ना, तो आजचा दिवस आहे. आणि तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे, आपल्या जेंट्ससाठी पण असेल आणि महिलांसाठी असेल. म्हणून मायबाप तुम्हाला मी एकच सांगते, खूप तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलात आणि तुमच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं, सगळ्या साई भक्तांच्या आशीर्वादानं तुम्ही आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलात. त्याबद्दल पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं नतमस्तक होतोय आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय.
और आली बाहर किया लवकरच भंडाऱ्याला बघ त्यांना दोघ जण दोन माणसं चालतंय हो हो दोघ जण काय हो मगाशी गाणं काय बोललात जगाशी वला नवान बाय मी लहान होतो तवा लहान होतो तवा जाग्याला लावली गुंडी साईबाबांची आली दिंडी आणि जगाशी वला नवान बाय मी लहान होतो तवा हा बोल ओम सर आम्ही सारंग विजय स्वीकार केलवण्याचा तर आवाज नाही निघत तर आता आमच्या सगळ्या दिंडीचा मनोगत व्यक्त भक्तांचे सगळे आभार विहार वाहन झाले तर आता आम्ही नांदूर किती शिर्डी 4 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जात आहोत आणि तिथे बाबांच्या मध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने तुम्हाला ते आम्हाला दाखवता येणार आहे पण जरूर तुम्हाला जे स्क्रीनवर जे चित्र दाखवतात ते तुम्हाला नक्कीच आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्ही कंटिन्यू करत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओम सर रजा घेतो आम्ही पुन्हा येऊ आणि येत राहू आणि तुमच्यासाठी येऊ आमच्या भंडारला येण्याची कृपा करा सर्वही आणि कसे येऊ तुला काय साई बाबा की जय जय बाबा की
की जय। ओम साईराम। ओम साईराम। सबका मालिक सबका मालिक विजय तो भाऊ उनको तो दिखाने रहा है काकाची काय हे करा तो झाला ओम साईराम। हे काका हो हो ओम साईराम। 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 बाय बाय। साई बाबा की जय। ओम ओम साईराम। ओम श्री साई माताय नमः। ओम साईराम। अरे बाबा हाय ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। ओम ओम साईराम। साईराम। ओम साईराम। पोटात दुखल दोघांचे पोटात दुखल आईस्क्रीम खा। ओम साईराम। थँक्यू दादा आम्हाला शेवटच्या निशाणीपासून ते आम्हाला वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी। बाबा तुम्हाला आमची आठवण येईल का नाही? हो नक्की। काय म्हणून आठवण येईल? अशी चालत होती खरं आहे की खरं खोटं नाही बोला. पण येईल ना आठवण आमची? आठवण येईल ना आमची? घरी मी येईन मी कधीतरी. या नक्की या. चला ओम साईराम. आपल्याला पुराला माहिती. कुठे निघालात? तुमच्या सोबत. हो का? आम्ही चालू साईंच्या दर्शनाला. हो का? आम्ही पण. चला चला लवकर चला. मोबाईल चालायला लागली तू.
तुम्हाला कसं वाटते, तुम्ही पायी आल्यात आणि दर्शन घेतला साईबाबांचं, तर कसं वाटतं? आमची जी इच्छा होती पण आम्हाला भीती पण वाटत होती, पण नाही आम्ही 9 दिवस चाललो आणि काल अक्षरशः असं वाटायला लागलं गाडी दर्शन घेतल्यावर कसं वाटलं तुम्हाला? पाणी आलं, डोळ्यातून पाणी आलं. जाम भारी वाटलं. ओम साईराम. या एकीने मागं मागं या तिघी पण थांबते की नाही या एक साथ. ती साक्षी उडू पायाची पोरी आल्या माझ्या देवा. सुखरूप नेली आणि सुखरूप आणलीस त्याबद्दल धन्यवाद. या हातची चालू या देवा दर मध्ये नाही ना म्हणून घेतला. जंग लढून आले बाबा. युद्धाला गेलो काय तुम्ही कन्फ्यूज करता ग मला. बस चला पहिला नंबर पाया पडू दे बाबा. आली माझी पोर पाया पडत पाया पड आणि तिकडे आतमध्ये पण साईबाबांच्या इथे पाया पडायला या एकीने या. माहिती असत आधी नशीब नाही ते किती शिर्डीचे माझ्या घरी आले त्या पण भाच्याच या हे बघा पोरीचं पाय अजिबात सुचलं नाही का काय नाही बघा. आमची पाप आहे की आम्ही पाप केलेले आहेत दोघी. लयच केलं मी ते लयच केलेलं दिसत. खरंच पोरीला मानलं पाहिजे. थांब